कसे पैसे मोजायचे सांगता येत नाही लाडक्या बहिणींनो. बघा अशी अशी लगेच करंट लागतो. असं आले का नाही ह्या महिन्याचे? मला नाही आले बाबा. कोणाला केवायसी करायला वेळ आहे महाराज? भेटले तर भेटले, नाही नाही भेटले होय. देणारा तो जगदानी या ठिकाणी उभा आहे की पैसे मोजायचे आपल्याला सांगावे लागत नाही, पण नाम जपाची माळ कशी वाढायची ही सांगावं लागतं. कशी वाढायची बाबा? कोण कोण करतं नाम जप? बरं हात वर करा जरा. हा करा की बोट. नाही होय, मुखाने तरी म्हणता का नाही? नाम जपाची माळ. तुम्ही म्हणाल ताई काय नाम जपाची माळच असावी लागते काय? आम्ही मुखाने मस्की दिवस दिवस म्हणतो, रानामध्ये खुरपताना म्हणतो, इकडे विहिरीचं पाणी सोडल्यानंतर म्हणतो. होय साहेब, होय काकू? ते नाम तर आहेच की हो महाराज. मग मला एक तुम्हाला प्रश्न करायचा, बँकेमध्ये नुसते पैसेच भरा, हा पासबुक कशाला काढताय? पासबुक कशाला लागतंय? प्रूफ म्हणून लागतंय ना तुम्हाला, किती अकाउंट मध्ये जमा झाले, किती काढले बाबा. तसं नामजपाची माळ हे आपलं पासबुक आहे महाराज. आपण गेल्यानंतर किती पैसा मिळवला वरती विचारायला हिशोब नाही, तुम्ही किती नामजप केला हे विचारायला तिथं तो बसलेला आहे. नामजपाची माळ ओढताना अशी ओढावी लागते. कशी? अशी आतमध्ये. हा ती पण हे बोट बर का, अनामिकान हे अंग थोडस हे बोट लावायचं महाराज. खाली टेकवायची नाही, मांडीवर टेकवायची नाही. हा त्याला अनेक नियम आहेत, पण तुम्ही साधं सोपं करा, एवढं सांगायला आपल्याला वेळ नाही. फक्त नामजपाची एकच माळ करा. आम्ही मागच्या गुढीपाडव्यापासून एक संकल्प, एक उपक्रम राबवला होता महाराज. बहुसंख्येने महाराष्ट्रातून खूप प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून जाऊ दे दादा, अमेरिकेतून ती माणसं त्या ठिकाणी उपक्रमाला जॉईंट आहेत महाराज. हे आमचं वैभव आहे. वैभव कसं? त्याच्यातून एकच निस्वार्थीपणे भाव आहे, स्वार्थ काहीच नाही बरं का दादा. मागच्या गुढीपाडव्याला असा संकल्प केला की आपण असा उपक्रम राबवायचा, विना मोबदला, एकही रुपया आपल्याला कशाचाच नको. कशाला रुपया महाराज? महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कीर्तन होईल तिथं तिथं फक्त एकच सांगायचं, आम्ही रामकृष्ण हरी हा नित्यनियम ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे. ज्यांना कुणाला ह्या ग्रुपला ऍड व्हायचंय त्यांनी ऍड व्हा. सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत कधीही काळ वेळा नाम उच्चारिता नाही. काळ वेळेचा विचार करावाच लागत नाही भगवंताच्या नामाला, कारण सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे. मंगलात मंगल भगवंताचं नाम आहे. मग तुम्ही सकाळी करा, झोपताना करा, कसंही करा, पण करा. आणि एक माळ ओढल्यानंतर आता तुमचं हे गाव दारफळ, अमुक अमुक, उदाहरणार्थ माझं सांगते, सौभाग्यश्री भागवत भाग्यवंत आळंदी देवाची आजचा माझा नामजप पूर्ण झालेला आहे, आणि तो मेसेज त्या ग्रुपला टाकायचा. आता तुम्ही म्हणताय ह्याच्यातून काय? ह्याच्यातून एकच, तुम्ही अट्टहासाने तो नामजप करणार का? आपण ताईंच्या ग्रुपला काय आहे? ऍड आहे. आज आपला नामजप नाही का राहूनच गेला, कमीत कमी उद्या तरी करावा. हा हेतू माणसांचा. अमेरिकेवरून 2 जण आहेत महाराज त्याला ऍड. आता तुमच्या गावातून किती ऍड होत्या त्यांच्या? आपल्याला वेड व्हायचंय, वेड म्हणावं लागतं समाजाने. काय हे उलगडून नुसतं ग्रंथच बसते बाबा, नुसतं येऊन जाऊन नामजपच करत बसते. वेड म्हणावं, पण कुठं म्हणावं? धर्म मंडपामध्ये म्हणा. वेड व्हायचंय ना भगवंतासाठी वेड व्हा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला गवा तुका म्हणे आनंद. जो आनंद तुकोबराने भजनामध्ये घेतला महाराज, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा, ज्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की विठ्ठलाला बजा. हे फक्त फुकट सांगणं नाही महाराज. तुकोबराने अगोदर भजन केलं, भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर. अरे आता सुविधा झाल्या महाराज ते डोंगरावर जायला. पूर्वीचा काळ कसा होता जरा आठवा. पायामध्ये चप्पल नाही, हातामध्ये टाळ, विना चिपळ्या त्या ठिकाणी उपाशी तापाशी महाराज त्या ठिकाणी जायचे. पण पत्नी, छोटी पत्नी पत्नीच असते महाराज. भाकरी घेऊन यायचं महाराज, अखंड देवाचं नामचिंतन करायचं, विठुरायाचं नामचिंतन करायचं. त्यांनी आधी केलं आणि मग जगाला सांगितलं. आपण आधी करत नाही, जगाला सांगतो महाराज. मग जग कसं सुधारण? बरोबर आहे का? जेवढे जेवढे संत महात्मे, जेवढे व्यक्तिमत्व म्हणजे तुकोबरांच्या सान्निध्यामध्ये आले ना माऊली, तेवढं त्यांचं सोनच झालं. कारण तुकाराम नाम घेता, ज्यांच्या नावातच राम आहे आणि ते नाम उच्चारल्यानंतर कळी काळाला सुद्धा भीती वाटते महाराज. तो काळ सुद्धा थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कायम, धन तुकोबा समर्थ, जेने केला
घाबरतो तो काळ देखील तुकोबरांच्या नावाला घाबरतो महाराज. ही तुकोबरांच्या नामाचं सामर्थ्य आहे महाराज. जे जे व्यक्तिमत्व, जे जे संत मान्य संत आहेत, जे तुकोबरांच्या सानिध्यामध्ये आले, त्यांचं कल्याण झालं. हे कशामुळं? भगवंताच्या नामामुळं. महाराज 14 टाळकरी आहेत तुकोबरांचे. परमात्म्याने ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये जन्माला घातलं, उठायचं, रोजचा व्यवसाय करायचं, लेकरा बाळांचं पोट पाणी त्या ठिकाणी भागवायचं. आठवड्याचा बाजार होता महाराज. त्या बाजारामध्ये तेल विकण्यासाठी जात असताना सायंकाळची वेळ झाली. थोडा अंधुक असा अंधार पडला. आता सायंकाळची वेळ म्हणल्यानंतर तुम्हाला माहितीये खेडेगावामध्ये कसं असतं महाराज, सगळ्या रस्त्यांवर काय अशी रोषणाई वगैरे नसती. आता हे गावं सुधारित झालेत महाराज, प्रत्येक खांबावरती लाईट आहे महाराज. या सरकारचे धन्यवाद दिले पाहिजे. नंतर आधी हा समाज, हे गाव त्या ठिकाणी अंधारामध्ये चाच पडत असायचं महाराज. 6 वाजले तरी कुणी घराबाहेर पडत नसायचं. पण आता गाव गाव न राहता शहराच्या दिशेने वाटचाल करते महाराज. सुधारणा होत आहेत खेडेगावाच्या सुद्धा. आठवड्याचा बाजार होता, अंधुक असा अंधकार त्या ठिकाणी पसरलेला होता. वेळ झाला त्या दिवशी, तरी देखील हार न मानता त्या ठिकाणी तेल विकण्यासाठी बाजारामध्ये जावं. जागाच मिळाली नाही म्हणून एका मिरच्यांचा ढीग होता महाराज. कुणीतरी मिरच्या विकणारा विक्रेता तिथं असावा, पण ज्याने ढीग घातला होता तो विक्रेताच तिथं नव्हता बाबा. मग त्याच्या शेजारी त्या ठिकाणी दुकान मांडावं तेलाचं आणि तेल विकण्याचं काम करावं. अशा परिस्थितीमध्ये त्या बाजारामध्ये एक असं छोटस मंदिर होतं महाराज. आता मंदिर सुद्धा खूप सुधारणा झाली महाराज. अशी छोटी मंदिरं असायची महाराज. ते छोटी देवळी असायची, त्याच्यामध्ये एक पंथी असायची. ती पण लागली तर लागली, नाही तर नाही लागली. मग त्या मंदिरातून रामकृष्ण हरीचं भजन त्या ठिकाणी ऐकायला यायचं. गोड सुमधुर असा आवाज त्याच्यातून येत होता. तेल विकण्याचं काम करत असताना सतत त्या आवाजाकडे लक्ष द्यायचं की कोणीतरी आहे आणि त्या मंदिरामध्ये बसून भगवंताचं चिंतन करत. पण कोण आहे? चेहरा तर स्पष्ट दिसेना अंधारामध्ये. म्हणून न राहवल्यामुळं त्या ठिकाणी संताजींनी उठावं आणि आपल्यातलंच थोडस तेल घेऊन त्या ठिकाणी दिवाबत्ती करायला जावी. कधी कधी बघा, पुण्य करता करता पाप घडतं, पण कधी कधी न कळतच आपल्या हातून पुण्य घडून जातं. देवाच्या मंदिरामध्ये दिवा लावण्याची गोष्ट काय साधी आहे का महाराज? आपण जर देवाच्या द्वारामध्ये दिवा लावला तर आपला दिवा किती उजळेल महाराज. ही आयुष्याचा दिवा किती प्रज्वलित होईल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. गेले तेल घेऊन त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केला. प्रज्वलित केल्यानंतर ती ज्योत पेटवल्यानंतर अरे कोण आहे? भगवंताचं नामचिंतन करायला कोण बसला एवढ्या अंधारामध्ये? म्हणून पाहिलं महाराज, ज्या नेत्रांनी जे तेज पाहिलं महाराज, साक्षात तुकोबर आहे. भगवंताचं चिंतन करायचं ते तेज काय अलौकिक होतं. ते तेज महिला वर्ग फेअर अँड लवलीचं नव्हतं, कोणत्या क्रीमचं नव्हतं बरं का. ते तेज महिला वर्ग जाऊ द्या महाराज, पुरुष वर्ग सुद्धा क्रीमा वापरतात. अरे हे जी निसर्गाचं देणगी असते ना, आपला चेहरा असेल, आपलं शरीर असेल, ते कायमस्वरूपी टिकवायचं असेल ना, तर हे प्रोडक्ट नका वापरू माऊ. खरं तेच लहान बालकासारखी काया जर आपल्या चेहऱ्यावर यावी असं वाटत असेल ना, तर अविरतपणे अखंडपणे देवाचं चिंतन करा महाराज. ते तेज तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटतं 12च वाजलेले असते सारखे. तुम्ही रात्री 12ला माझ्या ज्ञानोबरांच्या दर्शनाला या. किती माऊली? आम्ही कीर्तनावनं कधी गेलो ना असं वाटतं तर जायचंच आहे घरी, पण जाता जाता माऊलींचं दर्शन घेऊन जा. तुम्ही कधी जाओ समाधीचं दर्शन घ्यायला. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, काय तेज आहे माझ्या ज्ञानोबरांचं, काय तेज माझ्या तुकोबरांचं आहे महाराज. भाग गेला शीन गेला असं म्हणावं लागतं त्या ठिकाणी संतांच्या दर्शनाने. कारण तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. संतांच्या दर्शनाने तापत्रय त्या ठिकाणी नष्ट होतात. पाहिलं ते तेज पाहिल्यानंतर ना महाराज त्यांची जी नजर आहे ना तीच हटना महाराज. पण भगवंताच्या रामनामाचं जे अमृत आहे ते कानामध्ये उतरलं. दर्शन घेतलं महाराज तुकोबरांचं. बाहेर आल्यानंतर ना तुकोबरांना घेऊन बाहेर आले. तो व्यवसायाचं काम झालं, तिकडं तुकोबराय काम करतात इकडं. पण हळूहळू तुकोबरांचा त्यांचा संवाद, त्यांचं सानिध्य त्या ठिकाणी लाभलं आणि हळूहळू रामनामाचं महत्व तुकोबरांच्या भजनातून, तुकोबरांच्या कीर्तनातून त्यांना मिळू लागलं. तसं संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपण आषाढी वारीचा अनुभव घेत असाल माऊली. ज्यावेळेस 25-30 दिवस ज्यावेळेस ज्ञानोबा तुकोबरांच्या गजरामध्ये पालखी सोहळ्यावर आपण वाटचाल करतो, त्यावेळेस कुठं जाऊन आषाढी एकादशीला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडतं. ही संतांच्या संगतीची ताकद आहे.
एखादा पावसाचा थेंब वसंत ऋतूमध्ये जर त्या ठिकाणी शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा काय होतो? मोती होतो. पण तोच थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं माऊली. ही संगतीची ताकद आहे. आपण सर्वजण शेतकरी आहात माऊली. एकाच विहिरीचं पाणी तुम्ही जर त्या ठिकाणी कारल्याला दिलं तर कडू बनवतं. नाही कडू बनवतं आहे ना. 10:30-11 वाजले आहे की नाही. केळीला गोड बनवतं, मिरचीला तिखट बनवतं. पाणी किती आहे माऊली? विहिरीचं एकच पाणी आहे, पण संगत चुकली परिणाम वेगवेगळे. म्हणून आपण कोणाच्या संगतीमध्ये बसायचं आणि कोणाच्या उठायचं आपले आपण ठरवा महाराज. संगत चांगल्याची करा. एक वेळेस नाही कोणाची संगत मिळाली तरी एकटं राहा महाराज, पण दुर्जनांची संगत करू नका. वाचा पुस्तक जागावरील मस्तक, आई वडिलांचा मिळवा हस्तक आणि संतांना व्हा नतमस्तक. संताजींना त्या ठिकाणी संगत मिळाली तुकोबारायांची. भजन कीर्तनात जाऊ लागले. परिणाम असा झाला, तेल काढायचं पूर्वी कशाने काढायचे महाराज? ते बैल नाही का, ते घाण्याचं तेल म्हणतो आपण, त्याला ते जुंपायचं आणि तुकोबारायांचे अभंग. आता हे जे पारायण करताय महाराज तुम्ही, गाथा कोणाची आहे हो? नाही तुकोबारायांचीच गाथा आहे, पण ते त्यांचा कथाभाग तुम्हाला सर्वांना माहिती असेल, सांगायला नको नाही. सांगितली पाहिजे, पण आपल्याला वेळ कमी आहे महाराज. त्या गाथेतील अभंग काही ठराविक जेवढे पाठ झाले असतील तेवढे संताजींनी आपलं काम करत करत त्या ठिकाणी म्हणायचे आणि तेल काढायचं महाराज. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संत महात्म्याला त्या ठिकाणी कामामध्ये काय दिसायचं? राम दिसायचा. आपल्याला रामामध्ये काम दिसतं महाराज. दिसतं का नाही? तुमच्या डोक्यावरनं चाललंय का? नाही ना कीर्तन चाललं डोक्यावरनं. कामामध्ये राम दिसायचा आपल्याला, रामामध्ये काम दिसतं महाराज. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस ते तेल काढत असताना तुकोबारायांचे अभंग म्हणत असताना जो बैल होता ना, बैल महाराज तो फिरायचा ना, त्या बैलाच्या कानावर सुद्धा महाराज तुकोबारायांचे अभंग पडायचे. एक दिवस असा आला, संताजी काही कामानिमित्त बाहेर गावी गेले. ते गावचे पाटील त्या ठिकाणी आले तेल मागायला. तेल, वहिनी ओ वहिनी, आहे का घरात कोणी? रोजचं जे काही तेल काही ठरल्याप्रमाणे असेल ते घ्यायला आलोय, द्या ना पटकन. अहो म्हणले साहेब तेलच शिल्लक नाही म्हणले, आणि ते पण जरा बाहेर गावी गेलेत, आणि आता लेडीज माणसाला काय जमणार हो महाराज तुमच्यासारखं काम. त्या ठिकाणी म्हणले पण तुम्ही प्रयत्न करा ना, थोडस लागतंय म्हणले, जरुरीच आहे, प्रयत्न कराय काय हरकत आहे. त्या ताई त्या ठिकाणी गेलेल्या आहेत महाराज. संताजींची पत्नी त्या ठिकाणी गेलेली आहे. बैलाला तेल काढण्यासाठी त्या ठिकाणी जुंपलेला आहे, परंतु बैलच काय हलना महाराज. काही केलं ना त्या ठिकाणी बैल हलना. त्या मुलाला बोलवलं, चाबकाचे फटके मारले, इतकं मारलं बैलाला महाराज, लय मारलं बैलाला. प्राणी असलं म्हणून काय झालं हो महाराज, आपण सरळ सरळ मार देत त्याला हाकलत आणतो महाराज शेतापासून. त्याला देखील जीव आहे, जरा जाणं. त्या ठिकाणी इतकं मारलं पण बैल काय जागचा हलना. अक्षरशः पाटील वैतागला, म्हणले हे असला व्यवसाय करायचा, बाहेर गावी जायचं, इकडे महिलांना काय काम करता येईना. तेल लागत होतं पण मिळालं नाही. 2-4 अपशब्द सुनून तो पाटील त्या ठिकाणी निघून गेला महाराज. पत्नीला राग आला, कसला बैल आहे म्हणले, ह्याचा आजच व्यवहार करायचा, आजच बाजार करायचा म्हणले, ह्याच्यामुळे मला त्या ठिकाणी बोलणे खावे लागले महाराज. संताजी आले महाराज त्या ठिकाणी बाहेरून. घरातलं वातावरण जरा गरम होत. कधीतरी घरातलं वातावरण गरम आहे का गार आहे जरा तपासून बघत जा. आले की तुम्ही पण गरम नका होत जाऊ, मग तर जमलंच महाराज. कुणी गार कुणी गरम असं घेतलं तरी संसार आहे, काय म्हणायचं. मग तुम्ही तिकडं महाराज असो नाहीतर तिकडं कुणी असो, आलं का? नाही आमचं नाही हो, तुमचंच आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका माऊली, आमचा संसार काय आणि तुमचा संसार काय एकच आहे. हसत खेळत जगावं महाराज. इतकं काय म्हणतात ना, एक गोष्ट घडली की म्हणजे त्याला इतकी सिरियसली लावून धरणं उपयोगाचं नाही. कधी कधी आपण एकमेकांना सांभाळून घेतलं तरच हा संसार सोन्याचा होतो, नाहीतर मग तिसरी लोक असतातच त्याच्यामध्ये कसं तरी. बाबा अनुभवाचे बोल असतीलच की तुमचे,
प्रपंचामध्ये जसा अनुभव लागतो ना तसं परमार्थामध्ये सुद्धा अनुभव लागतो. उगाच हे बोलण्याच्या गोष्टी नाहीत. जेवढा जेवढा तो मुरतो ना महाराज तेवढा तेवढा त्या ठिकाणी गोड होत जातो. लोणचं केल्या केल्या चांगलं लागतं का नंतर खायचं तरी बोला की. हा तसं मग प्रपंचामध्ये आहे. सुरुवातीला एकमेकांची किंमत कळत नाही महाराज. म्हातारपणी ज्यावेळेस आपल्याला आधाराची गरज असते ना त्यावेळेस पत्नीची किंमत काय असते, त्यावेळेस पतीची किंमत काय असते हे कळत असतं महाराज. तसं परमार्थ आहे. सुरुवातीला गोड वाटत नाही. विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयी तो गोडू जीवाशी झाला. ज्ञानोबरांची काय ओवी आहे. तुम्हाला इथं विषयाच्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही एकदम थाट बसले असते. तरी आपल्या सर्वांचं बहुमूल्य योगदान आहे. आपण एवढे छान बसलेला आहात महाराज, शांत बसलेले. काय झालं म्हणले, काय सांगू म्हणले, काय झालं सगळा वृत्तांत सांगितला आणि सांगितल्या म्हणले आता नंतर न त्याला विकूनच टाका म्हणले. आता हा नकोच माझ्या पुढे. म्हणले थांब 2च मिनिटात मी ते कार्य करतो, एवढं सोपं आहे म्हणले. चल गेले महाराज त्या ठिकाणी गोठ्यामध्ये. आणि मग रोजचा जो दिनक्रम होता संताजींचा काय भगवंताचे अभंग तुकोबारांचे अभंग गात गात ते कार्य करायचं, तेल काढण्याचं. अभंग सुरू करता क्षणी पहिलाच अभंग मुखामध्ये उच्चारला आणि तोपर्यंत बैल चालायला लागला महाराज. बैल चालायला लागला महाराज. 4 पायाच्या बैलाला त्या ठिकाणी सवय झाली तुकोबारांच्या अभंगाची. आणि ते गोड वाटू लागले की काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे त्या काळातल्या बैलाला कळालं. हा त्या काळातल्या बैलाला कळालं महाराज संताजीच्या. आलं का लक्षात? तुमच्या लक्षात आलं ना? विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की जय. हर हर महादेव. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की इतकं गोड अभंग तुकोबारांच्या गाथेमध्ये आहे महाराज. तो गाथा ह्यासाठी आहे की आपला माथा झुकण्यासाठी गाथा आहे. म्हणून जीवन जगत असताना 4 गोष्टींना कधीच विसरू नका. एक म्हणजे विठोबा, एक म्हणजे विठोबा, दुसरं म्हणजे ज्ञानोबा, तिसरं म्हणजे तुकोबा आणि चौथं म्हणजे माझे शिवबा. याचं कारण असं माझ्या विठुरायाने जर काय दिलं असेल तर प्रेम दिलं महाराज. माझ्या ज्ञानोबारांनी दिली ती ज्ञानेश्वरी दिली. माझ्या तुकोबारांनी दिलं ते माथा झुकवण्यासाठी हा गाथा दिला. आणि माझ्या शिवबांनी जर काय दिलं असेल तर या धर्म मंडपात बसण्याचं हे स्वराज्य, हे स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं. म्हणून जीवनामध्ये ह्या 4 गोष्टींना कधीच विसरू नका. आपले उपकार त्या ठिकाणी आपल्यावरती उपकार आहेत महाराज संतांचे. इथून माग नाही ना तुकोबारांची गाथा कधी वाचली. अरे आपण सर्व भाग्यवान आहात महाराज. आपल्या गावामध्ये तुकोबारांच्या गाथेचं पारायण घडतंय. सुंदर अभंग आहेत महाराज. इथून माग नाही वाचले, तुम्हाला नसन वाचता येत महिला वर्ग आजी, फक्त त्या अभंगावरून तुम्ही बोट फिरवा हो महाराज. ती गाथा ती ज्ञानेश्वरी कधीच तुमचं बोट सोडणार नाही महाराज. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश.